जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी। माझ्यावर जेव्हा ईडी आणि सीबीआयची चौकशी चालू झाली त्यावेळेस एका भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा वरिष्ठ नेता, पॉइंट टू बी नोटेड, भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातला मोठा नेता, आमच्याच गावातला म्हणा ना, मला वाटतं देशमुख साहेबांनी बऱ्यापैकी याचे क्लूज दिलेले आहेत। महाराष्ट्राचा मोठा नेता, आमच्याच नागपूर गावातला, त्यांनी माझ्याकडे स्वतः माझं बोलणं झालं त्यांच्याशी। झाल्यानंतर सांगितलं की त्यांनी की अनिल भाऊ तुम्ही काही काळजी करू नका, आमचं बोलणं झालंय, आम्ही तुम्हाला मदत करू, पण मी काही कागद तुमच्याकडे पाठवतो, जरा पाहून घ्या। ते कागद माझ्याकडे आल्यानंतर मी ते पाहिलं, टाईप केलेलं मसुदा टाईप केलेलं होतं, 4 मुद्दे त्याच्यामध्ये होते आणि त्यांनी मला सांगितलं याचे तुम्ही ॲफिडेविट करून द्या, सगळं व्यवस्थित होऊन जाईल। मी ते कागद पाहिले, 4 मुद्दे त्याच्यामध्ये होते, 4 मुद्द्याचं मला ॲफिडेविट करून द्यायचं। मी जर ते 4 मुद्दे सांगितले, मी सांगणार नाही तुम्हाला किती तुम्ही प्रयत्न केला तरी, पण ते 4 मुद्दे जर मी सांगितले आज, तर महाराष्ट्राचं राजकारण असं गदगद हवेल की कशा पद्धतीनं विकृत स्वरूपाचे आमचे सहकारी राहतात। म्हणजे एका भारतीय जनता पार्टीच्या या वरिष्ठ नेता म्हणजे किती विकृत असू शकतो, ते जर मी ॲफिडेविट त्या दिवशी करून दिलं असतं तर त्याच दिवशी, म्हणजे 3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी, 3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, 3 वर्षापूर्वी हा जो ॲफिडेविटचा माझ्याकडे प्रस्ताव आला होता, 3 वर्षापूर्वी जर मी हे ॲफिडेविट करून दिलं असतं तर 3 वर्षापूर्वीच उद्धव ठाकरेचं सरकार पडलं असतं आणि आमचे जेवढे वरिष्ठ नेते आहेत ते अनेक अडचणीमध्ये आले असते। अशा पद्धतीनं 4 मुद्दे त्या ॲफिडेविटमध्ये होते। म्हणजे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा एखादा नेता विकृत राहू शकतो की इतक्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करायचं। महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने अशा विकृत स्वरूपाचं राजकारण कधी पाहिलं नाही।